नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची रेसिपी आहे आपली भरलेलं वांग. तर त्यासाठी इथे मी 1/2 किलो वांगे घेतलेत. आता आपण हे थोडे कट करून घेऊया. याच्या अगोदर देठ कापून घ्यायचेत आपल्याला आणि मधातून आपण असे 4 भाग करणार आहोत. याचे अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. दुसऱ्या साईडने देखील बघू शकताय, चांगलं आहे आपलं. आता आपण इथे पाण्यामध्ये याला टाकून घेणार आहोत. पाण्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे, कारण आपले वांगे मीठ टाकल्यामुळं काळे पडणार नाहीत. तर सगळे वांगे आपण अशा पद्धतीनेच कापून घेणार आहोत. गॅसवर ठेवलाय पॅनमध्ये टाकणार आहोत आता आपण शेंगदाणे. आपल्याला आता इथे भाजून घ्यायचे छान खरपूस असे. पॅन आपला पहिलेच गरम आहे, तर आपण याच्यावरती शेंगदाणे असे छान कलर थोडासा चेंज होईपर्यंत त्याला आपण भाजून घेणार आहोत. खूप काही असा मसाला आपल्याला या वांग्याच्या ह्याच्यामध्ये घालायचा नाहीये, तरी देखील आपली रेसिपी कमी मसाल्यामध्ये छान अशी तयार होईल. आपल्या शेंगदाण्याचा कलर चेंज झालाय, म्हणजे छान असे भाजले गेलेत ते. आता आपण हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. शेंगदाणे छान भाजून झालेत. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत सुकं खोबरं. हे मी किसून घेतलंय. आता हे पण आपण थोडा कलर चेंज होईपर्यंत याला पण असं खरपूस असं भाजून घेणार आहोत. खोबरं हे लवकर भाजले जातं. पॅन आपला गरमच आहे. तर आता लगेचच याच्यामध्ये आपण थोडेसे धणे टाकणार आहोत. धणे आणि जिरे थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे, हलकेसे गरम करायचेत, खूप असे नाही. धणे आणि जिऱ्याच्या याने पण मसाल्याला छान असा स्वाद येतो. हलकसं गरम करून घ्यायचं. याच्यामध्ये काढून घेऊया. आणि आता आपण हे भाजलेलं मिश्रण सगळं थंड होऊ द्यायचंय. नंतर आपण याला मिक्सरला बारीक करणार आहोत. आता मसाला आपला थंड झालाय. याच्यामध्ये अद्रक आणि लसूण पण आपण वाटणार आहोत आणि छोटासा मी दालचिनीचा तुकडा टाकणार आहे, जेणेकरून आपल्या मसाल्याला छान असा सुगंध येईल. आता हे मिश्रण आपल्याला कोरडं घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी वगैरे आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. असा आता आपला मसाला तयार झाला. तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिरची पावडर आणि हळद आणि थोडं मीठ. थोडंसं मीठ टाकून घेतलंय. आता हे मसाला आपण सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. पाहिजे तर आपण याच्यामध्ये तेल पण ऍड करू शकतो, ओलसरपणा येतो तेलामुळे. पण मी याच्यामध्ये अद्रक आणि लसूण वाटलेला आहे, त्यामुळे ऑलरेडी त्याला असं थोडासा ओलसरपणा आलेला आहे. केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. वांग्यामध्ये आपण असं भरून घ्यायचं आहे. दाबून दाबून भरायचा आहे, म्हणजे त्याला नंतर निघणार नाही. सगळ्या बाजूंना मसाला छान भरला गेला पाहिजे. थोडंसं असं वांग्याला आपण असं दाबून दाबून हा मसाला भरणार आहोत, म्हणजे आपला मसाला बाहेर पडणार नाही असं दाबल्यामुळे. अशाच प्रकारे आपण सगळे मसाले वांग्यामध्ये भरून घेणार आहोत. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेतल्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली ती, ते अगोदर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तेलामध्ये. हे आपण भाजलं वगैरे नव्हते, कच्चीच पेस्ट केलेली याची. तर ही आपण छान अशी तेलावरती अगोदर फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे याचा कच्चापणा जो पण असेल तो निघून गेला पाहिजे. छान असं हलवून घ्यायचं आहे याला.
लाल मिरची पावडर टाकणार आहोत आणि हा गरम मसाला. आणि आता याला परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि परत एकदा याला मिक्स करून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये वांगे टाकून घेणार आहोत. मसाला भरून वांगी तयार करून ठेवली ती वांगी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. सगळ्या बाजूनी याला थोडंसं असं हलवून घ्यायचंय. आणि ही वांगी आपण आता वाफेवर शिजवून घेणार आहोत. याला छान असं वाफेवर होऊ द्यायचं. पाहूत आता आपण वांगी कशी शिजलीत. बऱ्यापैकी आपलं वांग याच्यामध्ये शिजले गेले. आता आपण दुसऱ्या बाजूने देखील याला छान असं शिजवून घेणार आहोत. पलटून घ्यायचंय आपल्याला. दुसऱ्या साईडनं देखील आपलं वांग छान असं याच्यामध्ये शिजेल. तर परत एकदा याच्यामध्ये छान असं मिक्स करायचंय आपल्याला. आणि परत एकदा झाकण ठेवून त्याला शिजवायचंय. आता आपण झाकण काढून बघूया. आपले वांगे बऱ्यापैकी शिजलेत. आता आपण याच्यामध्ये तयार केलेला हा मसाला देखील थोडासा टाकून घेऊया. आणि तेलामध्ये याला पण छान असं मिक्स करून घेऊया. मसाला वाटलेल्या भांड्यामध्येच आपण थोडंसं पाणी ऍड करणार आहोत. हलवून घेणार आहोत आपण. आणि परत याला 10 मिनिटांसाठी असं छान मंद आचेवर याला होऊ देणार आहोत. अशा पद्धतीने आपली वांग्याची भाजी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.